आणि आता वळणार आहोत महत्त्वाच्या इतरही अशा काही 100 घडामोडींकडे पाहणार आहोत। या 100 बातम्या सुपरफास्ट। रायगडमधील महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली। या इमारती खाली ढिगाऱ्यात काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। संध्याकाळी 7च्या सुमारास ही इमारत कोसळली। आतापर्यंत एकाचा मृत्यू झालाय तर 8 जखमींना बाहेर काढण्यात आलंय। जवळजवळ 10 मिनिटं ही इमारत जी आहे ती डगमगत होती, म्हणजे हलत होती आणि त्यामुळे अनेक जणांनी या इमारतीतून पळ काढत आजूबाजूला एक आसरा शोधला। मदतीसाठी महाड विभागातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत। दुर्घटनेत स्वप्नील शिर्के यानं 15 जणांचे प्राण वाचवले। सध्या रानडे हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत। महाडमधील इमारत दुर्घटनास्थळी रात्री उशिरा एनडीआरएफचं पथक दाखल झालं। एनडीआरएफचे 2 डॉग स्क्वॉड पथक जे आहे ते घटनास्थळी दाखल झाले। रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे। दुर्घटनेची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार भरत गोगावले आणि रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासोबत चर्चा केली। तसंच या ठिकाणी जलद गतीनं बचाव कार्य आणि मदत कार्य राबवण्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असं आश्वासनही दिलंय। महाड इमारत दुर्घटनेसंदर्भातील बचाव कार्य युद्धपातळीवर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दिले। अजित पवार यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली। रायगडमधील इमारत दुर्घटनेवर अमित शहा यांनी दुःख व्यक्त केलंय। मी एनडीआरएफच्या महासंचालकांशी बोललो आहे, त्यांना रायगडमध्ये सर्व सहकार्य करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। ते मदत कार्याचा समन्वय साधतील, प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना असं ट्विट अमित शहांनी केलंय। रायगड दुर्घटनेतील सर्वजण या संकटातून सुखरूप बाहेर पडावे हीच गणरायाचरणी प्रार्थना करतो असं ट्विट भाजपचे नेते नितेश राणे यांनी केलंय। रायगड जिल्ह्यात महाड इथं इमारत कोसळून झालेली दुर्घटना ही दुर्दैवी आहे असं ट्विट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय। जिल्हाधिकारी निधी चौधरी तहसीलदार यांच्याकडून सातत्यानं आढावा घेतोय असंही ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय। देशात मिशन बिगिन अगेन सुरू करण्यात आलं असलं तरी राज्यात अनलॉक करण्याची घाई करणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। आधीच सर्व सुरू करायचं आणि नंतर बंद करण्याची वेळ येऊ नये, त्यामुळे खात्री झाल्याशिवाय अनलॉकचा निर्णय घेतला जाणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। सीबीआय सुशांतची सायकोलॉजी ऑटॉप्सी करणार आहे। सीबीआयची सीएफएसएल टीम ही सायकोलॉजी ऑटॉप्सी करणार आहे। सीबीआय सायकोलॉजिकल ऑटॉप्सीमध्ये सुशांतच्या मेंदूचं अध्ययन करणारे, सुशांतचं राहणीमान दिनचर्या काय होती याचं अध्ययन केलं जाईल। सीबीआयची फॉरेन्सिक टीम याचा अभ्यास करेल। सुशांत सिंह आत्महत्या हे देशातील 3रं गाजलेलं प्रकरण आहे ज्यात सीबीआयची सीएफएसएल टीम सायकोलॉजी ऑटॉप्सी करेल। यापूर्वी सुनंदा पुष्कर केस असेल आणि दिल्लीतील बुराडीमध्ये झालेल्या 11 आत्महत्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सायकोलॉजिकल ऑटॉप्सी केलेली आहे। सुशांतच्या बॉडीचा ऑटॉप्सी रिपोर्ट तयार करणाऱ्या 5 डॉक्टरांचे सीबीआय जबाब नोंदवून घेणार आहे। सुशांतच्या ऑटॉप्सी रिपोर्टमध्ये काही गोष्टी आहेत ज्याची पुन्हा नव्यानं चौकशी केली जाणार आहे। सीबीआयनं फॉरेन्सिक रिपोर्ट एम्सकडे सोपवलेत। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दिलेलं कारण योग्य आहे का याचं संशोधन आता एम्सची टीम करणार आहे। सिद्धार्थ पिठानीनं सीबीआय समोर नवा खुलासा केलाय। रिया चक्रवर्तीच्या बाबत हा खुलासा केलाय। रियानं सुशांतला खूप रडवलं असा खुलासा सिद्धार्थनं चौकशी दरम्यान केलाय। सिद्धार्थच्या समोरच सुशांत 2-3 वेळा रडल्याचंही सिद्धार्थनं सांगितलंय। हँडरायटिंग एक्सपर्टनुसार सुशांत शेवटपर्यंत डिप्रेशनमध्ये नव्हता असं स्पष्ट होतं। एक्सपर्टनुसार जी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते तिचं हस्ताक्षर वेगळं असतं आणि ते समजतं, मात्र सुशांतच्या नोट्समध्ये तसं काहीच आढळलं नाही असं हँडरायटिंग एक्सपर्टचं म्हणणं आहे। दिशा सैलियनच्या मृत्यूनंतरही तिच्या मोबाईलवरून इंटरनेट कॉलिंग झाल्याचं समोर आलंय, मात्र हे कॉल नेमके कोणी केले याचा अजून तपास लागलेला नाही। पण मुंबई पोलिसांनी दिशाच्या आत्महत्येची चौकशी करताना मोबाईलचा तपास केला नव्हता का हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस सक्षम असल्याचं स्पष्ट केलं। महाराष्ट्र पोलिसांचा ट्रॅक रेकॉर्ड तपास आतापर्यंत 58 राष्ट्रपती पुरस्कार मिळालेत। बिहारला किती मिळाले हे पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस किती सक्षम आहेत हे कळेल असं मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केलंय।
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आहे, बरं झालं असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले. नाहीतर मुंबई पोलीस चांगलं काम करत नाहीत, कुणाला तरी वाचवतायत असा आरोप झाला असता. आता हा तपास सीबीआयकडे गेल्यानं सत्य समोर येईलच असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. सोनिया गांधी सध्या पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा म्हणून काम पाहणार आहेत. काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काल दिल्लीत काँग्रेस नेतृत्वाच्या मुद्द्यावर खुली चर्चा झाली आणि त्यावेळी अनेक नेत्यांनी सोनिया गांधी यांना पदावर कायम राहण्याचं आवाहन केलं. आज घरोघरी गौराईचं आगमन होणार आहे. गौराईच्या स्वागतासाठी महिला वर्गात उत्साह पाहायला मिळतोय. बाप्पाच्या भक्तिभावानं सेवा करतानाच आता गौराईची सेवा करण्यातही काही कमतरता राहू नये यासाठी भाविकांची लगबग दिसून येते. नवी दिल्लीत मराठा आरक्षणाच्या सुनावणीवर 11 वाजता शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे पत्रकार परिषद घेणार आहेत. मराठा आरक्षणाची सुनावणी 26 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात होणार आहे. आरक्षणाची प्रत्यक्ष सुनावणी करण्याची विनंती याचिका विनायक मेटेंनी केली. विधानभवन कामकाज समितीची आज बैठक पार पडणार आहे. अधिवेशनाचा मसुदा ठरवण्यासाठी 2 वाजता ही बैठक होणार आहे. बेळगावच्या मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचं आश्वासन कर्नाटक सरकारनं दिलं होतं, मात्र हे आश्वासन पाळलं नाही. त्यामुळे आज कोल्हापुरातील शिवसैनिक सीमेवरील कवळीकट्टी गावापासून मनगुत्तीपर्यंत लॉंग मार्च काढणार आहेत. दुपारी 12 वाजता आंदोलनाला सुरुवात होईल. औरंगाबादमध्ये 12% लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याची माहिती सेरो सर्वेक्षणातून उघड झाली. लोकसंख्येनुसार 1,70,000 लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्यात. झोपडपट्टी भागात 14% तर इतर भागांमध्ये 10% अँटीबॉडीज तयार झाल्यात. कोरोनाची देशातील परिस्थिती पाहता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष अशा सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या अशी मागणी युवा सेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे. या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवलंय. अनलॉक करताना सुरक्षिततेचे नियम आणि मास्क वापरणं तसंच हात धुवत राहणं हेच अनलॉकवर औषध आहे. तसंच कंटेनमेंट झोन आणि ट्रेसिंगवर अधिक भर द्यावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महापालिकेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. उत्तर गोव्याचे खासदार, केंद्रीय आयुष मंत्री आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची तब्येत बिघडली, खालावली त्यांची प्रकृती. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. भाजप नेते नारायण राणे यांना काहीच काम नसल्यामुळे त्यांनी भविष्य सांगण्याचा धंदा सुरू केला आहे. हे मला माहित नव्हतं. त्यांना या धंद्यासाठी शुभेच्छा असं वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलंय. 1 सप्टेंबरपासून मेट्रोची सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा केंद्राचा विचार आहे. 1 सप्टेंबरपासून अनलॉकचा पुढचा टप्पा सुरू होतोय. अनलॉक 4 साठी केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स लवकरच जारी होण्याची शक्यता आणि त्यात आतापर्यंत बंद असलेल्या मेट्रो सेवेला काही प्रमाणात हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. व्यक्ती ध्वनी लहरींवरून म्हणजेच आवाजावरून कोरोनाचं निदान करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला. येत्या 1 सप्टेंबरपासून गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर हा प्रयोग केला जाणार आहे. साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढीसाठी मोर्चा काढण्यात आला. शांततेनं सुरू असलेल्या आंदोलनाची सरकारनं दखल घ्यावी, अन्यथा स्वाभिमानी स्टाईलनं तीव्र आंदोलन करू असा इशारा राजू शेट्टींनी दिला. रोहा तांबडी प्रकरणात आवश्यक ती चौकशी करून जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केलं जाईल असं प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं. तसंच या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत आणि याची माहिती त्यांनी स्वतःच ट्विट करत दिली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 1025 नवे रुग्ण आढळले तर 20 जणांचा मृत्यू झालाय. गेल्या काही दिवसातील सर्वात कमी मृत्यूची नोंद काल झाली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता 1,37,091 वर पोहोचली तर सध्या 7,439 रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात काल तब्बल 14,219 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे झाल्यानं दिलासा मिळालाय. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 72.47% इतकं झालंय. गेल्या 24 तासात राज्यात 11,015 नवीन रुग्णांचं निदान झालंय. आतापर्यंत राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6,93,389 इतकी झाली आहे. तर राज्यात सध्या 1,68,126 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. काल 212 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला शरद पवारांसोबत लवकरच भेट देणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीचे मानवावर ट्रायल सुरू आहेत. 3रा टप्पा यशस्वीपणे गाठला गेलाय. लवकरात लवकर लस देशात येईल असं टोपे यांनी म्हटलंय.
अनेक खासगी रुग्णालये अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नसतानाही महापालिकेच्या केईएम शिव नायर रुग्णालयातही कोरोना व्यतिरिक्तचे सामान्य रुग्ण फारसे येत नाहीत असं दिसून येत आहे। अत्यावश्यक शस्त्रक्रियांचे रुग्ण वगळता अपवादानच रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात येत असल्याचं पालिका डॉक्टरांचं म्हणणं आहे। या आठवड्यात मुंबईतील सील केलेल्या इमारतींची संख्या तब्बल 434 ने वाढली। शनिवारी मुंबईतील 5361 इमारतींमध्ये कोविड रुग्ण आढळल्यानं त्या इमारती सील करण्यात आल्या होत्या। 21 ऑगस्टपर्यंत ही संख्या 5795 वर पोहोचली। दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 19,000 इमारती आणि 898 वस्त्यांमधील रुग्णांनी कोविडवर मात केली आहे। नागपुरात कोरोना काळात नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेच्या पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते। मास्क न वापरणाऱ्यांकडून 11 लाखाची दंड वसुली करण्यात आली तर नियमभंग करणाऱ्या दुकानदारांकडून 55 लाखाचा दंड वसूल करण्यात आलाय। इचलकरंजी शहरातील बांधकाम कामगाराची कोविड-19चं अनुदान अद्यापही कामगारांना मिळालेलं नाहीये। हे अनुदान तातडीनं जमा करण्यासाठी कामगार संघटनेच्या वतीनं कामगार कार्यालयाबाहेर सोमवारी निदर्शनं करण्यात आली। मागण्यांचं निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना देण्यात आलं। इचलकरंजीतील कामगार आयुक्त कार्यालयात कामगारांनी प्रचंड गर्दी केली। बांधकाम कामगारांना नूतनीकरणाची पावती देण्यात येणार असल्याची माहिती कामगारांना कामगार संघटनांकडून मिळाली आणि शहरातील बांधकाम कामगारांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केली। यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला। कोल्हापुरात विक्री होणाऱ्या संभाजी बिडीला संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे। ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी विक्रेत्यांचं प्रबोधन करत बिडी विक्री न करण्याचं आवाहन केलंय। शहरातील विविध विक्रेत्यांनी जवळपास 10 लाखाचा माल कंपनीला परत पाठवून दिलाय। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर ज्योत्स्ना हासनाळे यांनी काही दिवसापासून आपल्या घरातच स्वतःला विलगीकरण करून घेतलेलं आहे। पालिका कार्यालयातील चौघांना कोरोनाची लागण झाल्यानं महापौरांनी आयसोलेट केलंय। परभणी शहरातील व्यापाऱ्यांना रॅपिड टेस्ट करणं बंधनकारक आहे। 25 ऑगस्टपर्यंत टेस्ट करून घेण्याच्या सूचना महापालिकेनं केल्या आहेत। अन्यथा 26 ऑगस्टपासून आपली आस्थापनं उघडता येणार नाहीत असा इशाराही दिलाय। नवी मुंबई महानगरपालिकेकडून गार्डनमध्ये तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावाजवळ सुरक्षा रक्षक नसल्याचं दिसून आलंय। कृत्रिम तलावात लहान मुलं पोहायला जाऊ लागल्यानं काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। गेल्या काही काळात गोदावरी खोऱ्याचं पाणी गुजरात प्रकल्पाला देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता। मात्र नाशिकचं पाणी राज्य बाहेर जाऊ न देता त्याचा फायदा राज्याच्या जमिनीला देणार असल्याचं प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय। मराठवाड्यात मुसळधार पाऊस झालाय। त्याचा फटका मूग, कापूस, ऊस यांना बसल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे। या संदर्भात जालन्यातील पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याचा प्रयत्न करू असं टोपे यांनी सांगितलं। मराठवाड्यातील 876 लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा 62.82% आलाय। पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे। अरबी समुद्राच्या वायव्य भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे। त्यामुळे कोकणात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। विदर्भात उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। किसान रेलच्या माध्यमातून या शेतीमालाची वाहतूक केल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतोय। आतापर्यंत महाराष्ट्रातून 235.44 टन शेतीमालाची वाहतूक केल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे। परभणी शहरातील व्यापाऱ्यांना रॅपिड टेस्ट करणं बंधनकारक आहे। 25 ऑगस्टपर्यंत टेस्ट करून घेण्याच्या सूचना महापालिकेनं केल्यात। अन्यथा 26 ऑगस्टपासून आपली आस्थापनं उघडता येणार नाहीत असा इशाराही देण्यात आलाय। वाशिम जिल्ह्याच्या मालेगावमध्ये गजानन देशमुख यांच्या 2 मुलांनी बाप्पासमोर कोरोना योद्ध्यांचा देखावा तयार केलाय। पोलीस, डॉक्टर, नर्स यांना सलाम करण्यासाठी हा देखावा तयार करण्यात आला। रत्नागिरीत कुवारबाव इथल्या संजय वर्तक यांनी घराच्या देखाव्यातून घरात जो गणपती समोर देखावा साकारण्यात आलाय त्यातून गणरायाला कोरोनाचं संकट दूर व्हावं असं साकडं घातलंय। त्यांच्या घरातील कोरोना विषाणूचा नाश करत असलेली गणरायाची मूर्ती ही लक्ष वेधून घेते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात यंदा नदीपात्रात गणेश विसर्जन करण्यास महापालिकेनं बंदी घातली आहे। त्यामुळे पालिकेनं विसर्जनासाठी शहरात फिरते हौद तयार केलेत। मात्र याच फिरत्या हौदावरून सध्या वाद रंगलाय। बाप्पाच्या विसर्जनासाठी भाजपची सत्ता असणाऱ्या पालिकेनं कचरा गाड्यांचा वापर केल्याचा आरोप मनसेनं केलाय। पुणे महापालिकेसमोर आंदोलन करणाऱ्या ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। गणेश विसर्जनासाठी कचरा गाडी फिरवल्याविरोधात ब्राह्मण महासंघानं पुणे महानगरपालिकेविरोधात आंदोलन केलं। गणेश विसर्जनासाठी पालिकेनं हौद बांधण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ब्राह्मण महासंघानं केली।
कराडमध्ये भाजपनं औरंगाबाद जालना महामार्ग अडवून आंदोलन केलं। डाळिंबावर रोग पकडल्यामुळे डाळिंबाला अनुदान देण्याच्या मागणीसाठी डाळिंब रस्त्यावर फेकत भाजपनं आंदोलन केलं। परभणीच्या पूर्णा नदीवरील येलदरी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली होती। यातून 60,900 क्युसेक वेगानं पूर्णा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता। पण आता पाण्याची आवक बंद झाल्यानं धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले। परभणीच्या सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प परिसरात मोठा पाऊस झालाय। या पावसानं हा प्रकल्प 80% भरलाय। कोणत्याही क्षणी प्रकल्पाचं गेट उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नांदेडचा विष्णुपुरी बंधारा आतापर्यंत 6 वेळा ओव्हरफ्लो झालाय। मात्र तरीही नांदेडकरांना अद्यापही 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात पाणी तेलंगणात वाहून जात आहे, त्यामुळे पावसाळ्यातही उन्हाळ्यासारखी परिस्थिती आहे। अहमदनगरमध्ये भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरलाय, त्यामुळे दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला। भंडारदरा धरणातून 2034 क्युसेकनं विसर्ग सध्या केला जातोय। नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांनी मनमानी केल्याचा आरोप शेकाप आणि शिवसंग्रामच्या वतीनं करण्यात आलाय। देशपांडे यांची जिल्हा बदली करण्यात यावी या मागणीसाठी केजच्या तहसील कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन करण्यात आलं। कांद्याचं बियाणं खरेदी करण्यासाठी लासलगावच्या NHRDFच्या केंद्रावर शेतकऱ्यांनी तौबा गर्दी केली होती। यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं। कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतोय, त्यामुळे नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी मनसेनं पुढाकार घेतलाय। मनसेचे बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी नांदुरघाटसह शेकडो गावातील 9,000 कुटुंबांना आर्सेनिक अल्बम 30च्या औषधांचं घरपोच वाटप केलंय। नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 30,000च्या पुढे गेली आहे। काल दिवसभरात जिल्ह्यात 674 नवे रुग्ण आढळले, तर 7 बाधितांचा मृत्यू झालाय। मृत्यूचा एकूण आकडा 768 वर गेलाय। आणि या काही महाफास्ट घडामोडींसह तुर्तास बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे। इथेच थांबण्याची। पाहत रहा TV9 मराठी।